आपण आपल्या ठिकाणी वाचन असलं पाहिजे. याच्याकरता वाचन असलं पाहिजे. याच्याकरता आपण चांगल्या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. पारायण वाचन हे की नाही. आता अजून एक तयारी केलेली आमच्या ताटेवार गुरुजींनी. घरोघर पारायण, प्रत्येकाच्या घरोघर ज्ञानेश्वरी पारायण चालते. त्यांचं घरोघर त्यांनी सुरू केले. आज जवळजवळ 2 वर्ष होऊन गेले. ठीक आहे नाही. 133 पारायण चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. प्रत्येकाच्या कशा करताय, प्रत्येकाच्या घरोघरी. कारण प्रत्येकाच्या घरोघरी पारायण चालू आहे. आणि ते पारायण याच्या करता की घरच्या परिवारांना घडावते म्हणून. कशासाठी? घरच्या संस्कार व्हावे. ते पारायण सगळ्यांना करावं घरच्या परिवाराने. मग ते पारायण कसं करायचं? सगळ्यांनी मिळून करायचं. 3 तास दररोज बसायचे. पण कसे बसायचे? कोणी अर्धा तास, कोणी 1 तास, कोणी पाऊण तास. आपल्या वेळेनुसार बसायचं. उपवास नाही, काही नाही. सकाळी आपली पूजा मांडायची आणि पूजा मांडली का आपल्याला जेव्हा वेळ मिळतो मस्त वाचन करायचं. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही अनुभव घ्या. हे संत वाङ्मय एवढं अशा प्रकारचं आहे ना. ते संत वाङ्मय फक्त या ठिकाणी दमाने वाचा, लक्षपूर्वक वाचा. संत वाङ्मय ते प्रतिष्ठ तुम्हाला बोलते. जर नाही बोलून ना याच्या पुढे या ठिकाणी सांगायचं. फक्त बघा, अनुभव घ्या तुम्ही. ते फक्त वाचा आणि वाचल्यानंतर ते जसं आहे तसं वाचा, मनातून वाचा. एकाग्र करून 2 वेळा वाचल्या तर प्रत्येक संत वाङ्मय बोलते ते. तर त्याचं आपले जे प्रश्न मनावर येते उत्तर देते आपल्याला. एवढी शक्ती संत वाङ्मयाची ताकद ती प्रत्यक्ष बोलते आपल्याला. पण ते आपण अनुभवच घेत नाही. आपला अनुभव येते नाहीत. म्हणून प्रत्येकाचे अशा प्रकारे असलं पाहिजे. हे संस्कार आहेत. हे संस्कार निर्माण झाले पाहिजे. हे आपण आपल्याच त्या ठिकाणी शिकायचं असतं. आपण आपले संस्कार निर्माण झाले पाहिजे. असं करता घराच्या बाहेर निघायला कला नाही कोणती माझ्याकडे म्हणायला लागला तो. कुठली कला नाही, काहीच कला नाही. आता मी काय करू असं म्हणून. आता भूक लागली तर आई मला दररोज सकाळी गरम स्वयंपाक करून द्यायची. जे पदार्थ मागितले ते पदार्थ मला आई करून द्यायची. ते पदार्थ खाण्याकडे आज मला ते मी करू शकत नाही. आता मी काय करू? भटकायला लागला, जंगलामध्ये फिरायला लागलेला आहे. फिरता भयानक जंगल लागलं. रात्रभर प्रवास करायला लागलेला आहे. रात्रभर प्रवास केला. रात्रभर झोप लागत नाही. कुठेही जंगलामध्ये झोपतोय, रात्रभर झोप येत नाही. दुसरा दिवस उजाडला. सकाळी उठतो तर काय स्वप्नामध्ये या ठिकाणी स्वप्न पडलं मी घरी आहे. जंगलामध्ये झोपलाय, स्वप्न पडलं मी घरी आहे. कारण का? तर घरामध्ये होता इतके दिवस म्हणून. वळून पाहतो, वडील नाही, आई नाही, घर नाही. अरे मी जंगलात पडलो की. भूक लागली सकाळी तर खाण्याकरतात काही. अशा अवस्था झालेली. भटकायला लागला. आणि एक दिवस एक रात्र गेली. दुसऱ्या दिवशी रात्र त्या ठिकाणी आली. फिरता जंगलात निघाला. चक्र यायला लागले, अंधारी यायला लागलेली. तर असं करता निघाला आणि एका जंगलामध्ये गावाच्या बाहेर एका भगवान शिवलिंगाचं त्या ठिकाणी शिवाचं मंदिर सापडलं. मंदिर दिसलं, भगवान शिवजींचं मंदिर दिसलेलं आहे. आणि भगवान शिवजींचं मंदिर दिसलं. त्याला वाटलं की मंदिर आहे म्हणजे मंदिरामध्ये नक्कीच प्रसाद खायला मिळणार, काहीतरी खायला मिळणार. मंदिर दिसून धाव घ्यायला लागला. आणि मंदिराकडे गेला. मंदिरात बरीच गर्दी होती. कोणी भजन करायला लागलं, कोणी पारायण करायला लागलं, कोणी अभिषेक करायला लागलं भगवान शिवजींचा. ते त्यांनी पाहिलं. आता मला काहीतरी खाण्याकरता मिळालं असं वाटलं. पण तिथं त्यांचं ते लोक जात नव्हते. हे लोक सगळे बाजू जातील, नंतर मी काहीतरी खावं असा विचार करायला लागलेला आहे. करता रात्रीचे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, पण लोक जात नव्हते. 11 वाजले रात्रीचे, ते लोक जात नव्हते. मग तेव्हा विचार केला की एवढ्या वेळात लोक काय राहत असतील, इतका वेळ का थांबत असतील. मग लक्षात आलं की आज महाशिवरात्री आहे. आणि महाशिवरात्री असल्यामुळे शिवरात्री जागरण करायला लागली ती. आणि जागरणामुळे थांबलेत. इतक्या ते गेले असते. मग तेव्हा विचार केला की आता काही असं पण काहीतरी कुठला भेटलं पाहिजे, खाण्याकरता भेटलं पाहिजे. कोणी थांबला. आणि थांबल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेस रात्री 12:30 वाजले. 12:30च्या नंतर लोक 12ला निघून गेली. काही लोक आणि काही लोक जे होते निघून गेले. जवळचे लोक निघून, पण 4 लोक तिथे थांबले आणि तिथे झोपले. ती लोकांना झोप लागली. त्याला वाटलं सगळे झोपले, झोपा लागल्या लोकांना. म्हणून आता गुरुनिधी मंदिरामध्ये प्रवेश करायला लागलेला आहे. तर मंदिरामध्ये बघतो तर त्यावेळेस लाईट नव्हती. फक्त मंद प्रकाश हा दिव्याचा होता. दिव्याचा मंद प्रकाश होता. आणि मंद प्रकाशामध्ये ते भगवंताचं शिवलिंग दिसायला लागलेलं आहे. ते पाहिलं आणि विचार केला की आता आपण काय करावं. आणि ती वात पाहिली. ती वात छोटी होती. त्याने विचार केला, गळ्यातच एक उपवस्त्र त्या ठिकाणी घेतलं आणि त्याला फाडलं. त्याची एक वात केली, ज्योत केली. आणि ती ज्योत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लावली. माझं थोडंसं तेल होतं, ते तेल टाकलं यामध्ये. अशा प्रकारे पाहिलेलं आहे. आता थोडासा प्रकाश वाढला ज्योतीचा आणि आता मला काहीतरी खायला मिळणार अशा प्रकारे. म्हणून त्या भगवान शिवजींचं जे शिवलिंग होतं
त्या शिवलिंगाच्या अवतीभोवती हात आणि बघायला लागले. त्याला काही लागतंय का? मग त्याला कडून नैवेद्य लागले. मग त्याने काय केलं, रुमाल होता, त्या रुमालामध्ये जे नैवेद्य होते ती नैवेद्य टाकायला सुरुवात केली, घ्यायला सुरुवात केली. घेत आहे, टाकत आहे, आणि ते अशा प्रकारे बांधून तो निघू लागला. जाऊ लागलं की आता मी कुठतरी एका ठिकाणी बसणार आणि हे खाणार, कसं तरी आजची भूक भागणार असा विचार केला. आणि जात असताना अंधारामध्ये कोणतरी झोपला होता, त्याची पाय रस्त्यामध्ये आलते आणि त्या पायाला धक्का लागला आणि धक्काला तसंच पुढे पळाला. तिथे लोक जागी झाले एकदम, कोण कोण, चोर 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 म्हणून लोक जागी झाली आणि त्याच्या पाठीमागे लागली. पाठीमागे चोर आहे, चोर आहे, चोर आहे, चोर आहे, चोर आहे असं म्हणून लोक पाठीमागे लागली. हे पळायला लागला, पळता पळता याला पुढे ठेच लागली आणि एका ठेच लागून तो खाली पडला. खाली पडले, पाठीमागून लोक आले आणि लोकांनी त्याला मारलं. आता लोक विचारही करत नाहीत की बाबा हे खरंच चोर आहे का, खरं कोणी आहे का, काय याचा विचार करत नाहीत लोक. मारा मारा, पळा पळा, धावा धावा, मारलं त्याला. आणि तो मला मारू नका, मला मारू नका म्हणून लागले तरी त्याला पोटामध्ये त्याच्या लाथा मारल्या. पोटामध्ये लाथा मारल्यामुळे आणि 2-3 दिवस उपवास असल्यामुळे त्याला ती भूक सहन नाही झाली. आणि भूक न सहन झाल्यामुळे त्याची प्राणज्योत निघून गेली. प्राणज्योत निघून गेलेली आहे. प्राणज्योत निघून गेली. यमाचे यमदूत आले, यमपूरला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिथं तेवढ्यामध्ये ते यमपूरला त्याला काहीतरी शिक्षा देतं. ते पहिलं जे आहे चित्रगुप्त आले आणि चित्रगुप्त त्याची फाईल आणायला लागलेत. त्याची फाईल बघूत आली, त्याने काय काय केलं ते आयुष्यभर त्याची फाईल बघायला. तेवढ्यामध्ये शिवाचे शिवगण आले, शिवदूत आले आणि त्यांनी सांगितलं की हा आमचा मनुष्य आम्हाला देऊन टाका, आम्हाला द्या. ते म्हणले कशामुळे? कारण काय, अहो तुमचा नाही, आणि आयुष्यभर काहीच केलं नाही. अहो चांगल्या कुळात जन्माला आला, हा आई वडील दोघे चांगले होते, पण यानं काहीच चांगलं केलं नाही, कधी आठवण नाही, चिंतन नाही, काही नाही. पण ते सांगितलं की काही नाही केलं कसं म्हणता येतं, एक सूक्ष्म पुण्य आहे म्हणून आम्हाला देऊन टाका. काय केलं तर महाशिवरात्रीचा उपवास याने केला, भगवान शिवाचं त्याने ध्यान केलं. आणि एवढंच नाही तर भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये दीप उत्सव केला, दीप उत्सव केला. आता चुकून त्या ठिकाणी दीप उत्सव केला, त्यांनी दीप उत्सव केला अशा प्रकारे सांगितलं. आणि म्हणून आम्हाला देऊन टाका असं म्हणून ते शिवाचे दूत त्याला घेऊन गेले. त्याला घेऊन गेले आणि पुढे असताना तो कैलासामध्ये घेऊन गेलेले इथं त्याला घेऊन गेले. आणि तोच असताना पुढे हरिहंताचा मुलगा म्हणून जन्माला आला. एका राजा झाला, तो राजघराण्यात जन्माला आला. आणि राजाचा पुढे त्यांनी त्यांचे राजकारभार व्यवस्थित सांभाळला. पण राजा असताना यांनी एकच काम करायचं की मी राजा झालो आज म्हणून आपण ओळखलं पाहिजे की मी कशामुळे आहे, मी कोण आहे, कशा करता आलो. एवढं जरी लक्षात आलं मी कोण आणि मी आलो कशा करता, मी कोण आहे, मला कुठे जायचं आणि मी कसा करता आलो, एवढं जरी आपला विचार केला तर आपला पुढचे विचार केला तर काय करायचं ते. मी कोण आहे, इथे मला काय करायचं आणि जायचं कुठे, असा जरी विचार केला. मी कोण आहे असं स्वतःला विचारलंय की आतून उत्तर येते तू मनुष्य. मग तू काय करायचं असा प्रश्न केला, मी काय करायचं. मग काय करायचं म्हणले की तू एकच करायचं की मनुष्यानं काय केलं पाहिजे ते करायचं, मग ते करायला लागते. मग पुढे प्रश्न आपणच विचारायचा आहे, आता मी पुढे काय करू. ते सांगते की तू मनुष्य आहे ना, आता मनुष्यामध्ये तुला देव व्हायचं, आज मनुष्य आहे तुला देव व्हायचं. अशा प्रकारे उत्तर मिळतात, आपलं उत्तर मिळतं. आपण आपला प्रश्न आपण आपला करावा विचार, त्याने सौख्य फार होय जीवा. आपण आपला विचार केला त्याने सौख्य फार होय जीवा. आपण आपला विचार केला त्याने सौख्य प्राप्त होते जीवाला. अशा प्रकारे तर सांगतात की ते पुढे राज्यकारभार सांभाळतात. त्यांनी विचार केला की मी तर कशामुळे आलो, मी राजा कशामुळे, याची आठवण तिला पक्कीच ठेवली. मी राजा झालो कशामुळे, कारण काय होतं की मंदिरात गेलो पूर्वी मी दीप त्या ठिकाणी काय केलं की वस्त्र फाडलं, दीप लावला, त्याच्यामुळे. मग आता काय करायचं, आता सगळीकडे जेवढे काही भगवान शिवजींचे मंदिर असतील त्या भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये दीप उत्सवच करायचा सगळीकडे. मग त्यांनी काय करायचं, त्यांची एक गाडी होती, त्या गाडीमध्ये त्यांनी बसवायचं, आपले सेवक लोक बसवायचे आणि जेवढे मंदिर असतील तेवढ्या मंदिरात जाऊन दीपोत्सव करायचा. कुठेही मंदिर असो ते, आणि त्या मंदिर जिथेच भगवान शिवजींचे मंदिर असतील त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण राज्यकारभार सांभाळला. आणि राज्यकारभार सांभाळत पुढे अशा प्रकारे राज्यकारभार सांभाळता ते त्याचं आयुष्य निघून गेलं. एक दिवसा देहत्याग केला आणि देहत्याग केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी तो कैलासामध्येच गेला. पुन्हा दुसऱ्या वेळेस भगवान शिवजींची भेट झाली
आता प्रत्यक्ष भगवान शिवजी, पहिल्यांदा फक्त भगवान शिवजी भेटले होते, आता आदिमाया शक्ती माता पार्वतींचं दर्शन झालं, दिव्य स्वरूप दोघांचं बघितलं, दोघांचं दिव्य दर्शन झालं आणि दोघांच्या समोरात त्यांच्याकडे बघायला लागला, त्यांचं ध्यान करायला लागला की आज माझं केवढं भाग्य की मला कुठून कुठपर्यंत आणलं, की आज प्रत्यक्ष आदिमाया शक्ती आणि भगवान शिवजी इथपर्यंत घेऊन आले. विचार केला पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस परिपूर्ण होतो त्यावेळेस या ठिकाणी विचार मनामध्ये येतात की मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. आपली मस्ती अशी असली पाहिजे, आपली मस्ती अशी असली पाहिजे की आपण जेणेकरून भगवंताविषयी आपण सगळं असलं पाहिजे आणि त्यावेळेस तीच मस्ती भगवंताकडे घेऊन जाते. अशी मस्ती नसावी की जेणेकरून शरीराचा घात होईल, जेणेकरून या व्यसनाधीन होऊन जीवाचा घात होईल आणि ती जीवाला भटकावं लागेल, पुढे कुठेही जावं लागेल. मस्ती अशी असली पाहिजे की जेणेकरून आनंद घेता येईल, भगवंताचा आनंद घेता, अशी मस्ती असली पाहिजे. म्हणून संत सांगतात हिंदी वचनामध्ये की मेरी मस्ती कहाँ लेके आई, कुठे घेऊन आली मला मस्ती. तसा विचार करतात हे की माझी मस्ती मला कुठे घेऊन आली, माझी मस्ती मला इथपर्यंत घेऊन आली की आज प्रत्यक्ष भगवान शिवजी आणि माता आदिमाया शक्ती बघत आहे. त्यांना पाहतो मी, आनंद वाटला, दिव्य भोर आनंद वाटला की खरंच देवा बस जन्म घ्यावा त्याच्याकरता, हे की नाही, जन्मनी पुन्हा पूजे, जन्मनी पुन्हा यावं. हा जुनाबाई म्हणते ना, ज्ञान देवा असं वाटते की तुझ्या पोटी जन्माला ये, मरून ये जावं, की नाही, मरून ये जावं, पुन्हा जन्म यावं, कारण मरून जावं असं वाटते, तुझ्या पोटी जन्माला यावं असं वाटतं. मारोनिया जावे, मारोनिया जावे, बाबाच्या पोटू यावे, बाबाच्या पोटू यावे, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई सांगते की ज्ञानेश्वर माऊलीला म्हणते की ज्ञानेश्वर माऊली की असं वाटतं की तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावं, कारण तुम्ही कोण येते, ज्ञानाचे सागर आहेत तुम्ही. अशा प्रकारचा आनंद असतो संत वाङ्मयाचा. असा आनंद, एवढा आनंद आहे, हे जर आनंद कळाला तर काही केल्यावर आनंद जात नाही, काही केल्यावर आनंद जात नाही. इतका आनंद, दिव्य भव्य आनंद आहे. फक्त आनंद ओळखावं लागते, भगवंताला ओळखावं लागते, कुठे असो, कधी असो, केव्हा असो. एवढंच नाही, रात्री उठून जरा काही काही जणांना गोळ्या घेऊन झोप लागत नाही, गोळ्या खाऊन झोप लागत नाही, एवढ्या गोळ्या खावा लागतात त्याला झोपच येत नाही गोळ्या खाऊन सुद्धा. पण हे आनंद एवढा आहे की कधी झोप लागली कळत नाही, आणि जाग आला तरी असं वाटतं की बस अखंड ध्यान करावं भगवंताचं, अखंड चिंतन करावं, काय आनंद आहे भगवंताचं. तसं तर साधकांना वाटते की रात्रच होऊ नये, रात्रच होऊ नये असं वाटतंय, रात्र येऊच नाही, की नाही, रात्री येऊ, कारण रात्री आली की झोप लागते आणि झोपामध्ये विसर पडतो. म्हणून मला आठवलं म्हणून सांगतो, जे होता होईल ते पर्यंत मला सांगतोच आठवलं म्हणून. एक वेळेस असं घडलं होतं की अशा प्रकारे फिरत असताना भगवान कृष्ण आणि अर्जुनजी फिरत फिरत निघाले. सायंकाळची वेळ होती, फेरफटका मारू लागले. फेरफटका मारत असताना 5 वाजले होते, उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता. मे महिन्याचा दिवस, उन्हाळा. फेरफटका मारतात अर्जुन आणि भगवान कृष्ण. फिरत असताना एका पक्षाला तहान लागली होती, पक्षाला तहान लागली. पक्षी चोंच पाण्यापर्यंत आणतो आणि पुन्हा वर नेतो, पाण्यापर्यंत आणतो पुन्हा वर नेतो. अर्जुनने भगवंताला विचारलं, केशव नाथ, या पक्षाला तहान लागली नाही का? भगवंत म्हणतात तहान लागली, म्हणून पाणी का पित नाही, तो पाणी का पित नाही? अर्जुना तो पाणी पित नाही, कारण मग का पित नाही, तहान लागली पाणी का पित नाही? तेव्हा सांगितलं की अरे हा पक्षी जो आहे योगभ्रष्ट आहे, योगभ्रष्ट गती जे केलं पूर्वी, कारण हा पूर्वी एक साधक होता योग पक्षी. हा, आणि पूर्वी सुद्धा तो काय करायचा, पक्षाचा जन्म मिळाला. कर्म चुकले की पक्ष, त्या ठिकाणी कर्म जर चुकले तर मनुष्याला कोणता जन्म मिळू शकतो,
कधीचं काहीतरी कर्म चुकलं, कारण त्याला तो पक्षात जन्म पक्षी होता आणि पूर्वी कधी भगवंताला नाही विसरला तो पक्षी, कधी भगवंताला विसरला नाही आणि पुन्हा या पक्षाला तो जन्म मिळाला पक्षाचा. आताही भगवंताला विसरत नाही तो, अखंड भगवंताचं ध्यान करतो. आणि मग पाणी का नाही पितो? कारण पाणी याच्यामुळे पित नाही की त्याला वाटते मी जर चोंच पाण्यामध्ये बुडवली तर तितकं मी पाणी पिईल, त्या पाणी पिण्यामध्ये पाणी पिण्याच्या वेळेमध्ये मला भगवंताचा विसर पडेल आणि तितका विसर मला पडू नये, माझा प्राण गेला तर हरकत नाही, पण तेवढा मला विसर पडू नये याच्याकडे ते पक्षी पाणी पित नाही. अर्जुना म्हणला, अरे बापरे. अर्जुना म्हणला, मला वाटलं की खरंच मी जगामध्ये श्रेष्ठ असेल, पण खरंच जगामध्ये पक्षी सुद्धा भक्ती करतात, प्राणी सुद्धा. आपण पाहतो नाही, कधी कधी असं घडतंय, कुत्रा असो, प्राणी कोणताही बी असो, घोडा असो, काही असो, पण ते पक्षी आपण काल परवा पाहिलं ना व्हॉट्सअपला, ते कुत्र्याचं पाहिलं आपण उदाहरण आपल्या व्हॉट्सअपला आलं ना, महाराजांना पटेल वाटते. कुत्रा नेहमी रोज सकाळी रोज उठायचा, काकडा व्हायचा, कुत्रा उठायचा, रोज हजर व्हायचा, सकाळी ब्रह्मचा उठायचा तुम्ही. आता ते त्याला तेच जन्म मिळाला कुत्र्याचा, हे सगळे जाणीव असते. तसं इथं पक्षी आहे, पण अर्जुना एक केलं त्याला जर तू नामस्मरण जर त्याच्या कानावरती पाडलं तो पक्षी पाणी पिऊ शकतो. आणि याच्यानंतर अखंड नामस्मरण ते सुरू केलं, नामाचा गजर सुरू केला अर्जुनाने, तेव्हा तो पक्षी पोटभर पाणी प्यायला, तो पक्षी पोटभर पाणी प्यायला लागलेला आहे. तशा प्रकारे सांगतात की प्रत्यक्ष असणारा इथं गुणनिधीला दर्शन व्हायला लागलेलं आहे. हा राजा झाला, पुढे गुणनिधी राजा बनला गेला आणि तो प्रत्यक्ष माता आदिमाय शक्ती आणि भगवान शिवजींचं दर्शन घ्यायला लागलेला आहे. आणि याच्यानंतर पुढं तोही या ठिकाणी आता तिथून पुढे पाठवलं भगवान शिवजींनी आणि पुढे असताना त्याचा जन्म झाला आणि तोच असताना गुणनिधी पुढे कुबेर बनला गेलेला आहे. ठीक आहे, देह काचे धन कुबेराचे. आज सर्व कुबेराचा भांडारी जो बनला गेला, भांडार धनाचा भांडारी तो कुबेर, आज तोच कुबेर गुणनिधी आज कुबेर बनला गेलेला आहे. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणून प्रश्न केला होता नारदजींनी की हे तातश्री, की माझा एक प्रश्न आहे की भगवान शिवजी कैलासावर